तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। आणि हा जो मी व्हिडिओ काढते ना, तर हे आहे माझं माहेरचं घर आणि हे आहे माझ्या मम्मीचं किचन। तर सकाळी उठली कारण की मला ना खूप आवाज येत होता केव्हाचा की कुणाचा आवाज येतोय बाहेर, कारण की यांचा सगळ्यांचा स्वयंपाक चाललेला आणि झोपेमध्ये काही कळत नव्हतं। आणि उठली तर बघते तर काय सकाळी 9 वाजता यांचा एवढा स्वयंपाक झालेला। आता ही सर्व तयारी कशासाठी, तर सियाच्या जावळासाठी। तर जवळपास 30-35 लोकांचा स्वयंपाक इकडे चालू होता मम्मीकडे। आणि दुपारनंतर हळूहळू सगळे पाहुणे येतील आणि दुपारनंतर आपला जावळाचा कार्यक्रम होता। तर आता सध्या कोण कोण आलंय, तर खाली जी बसली आहे ती आहे माझी मावशी आणि ही आहे माझी मम्मी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। आणि तिच्या शेजारी जी आहे ती आहे माझी काकू। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की मग एवढा स्वयंपाक झाला आणि तू काय आत्ता उठली, तर नाही, शेवटी माहेर आहे ना, तर माहेरी जातच याच्यासाठी माणूस, नावच त्याचं माहेर आहे की जाऊन थोडासा आराम करायचा। नॉर्मली तर लवकरच उठावं लागतं, पण आईकडे गेली मम्मीकडे गेली तर कसं जरा आरामात गोष्टी असतात। तर आपण म्हणतो की जुने लोक कशासाठी लावलेले आहेत, तर ते यासाठीच। आता ही माझी जी आजी आहे, तर माझ्या आजीनी तिचे मुलांचे मुलं आणि मुलांचे मुलं आता ती बघते। आणि ही जे बनवते त्याला काहीतरी खेळणं पाळणं असं म्हणतात, हे आम्हालाही माहिती नव्हतं, माझ्या मम्मीला पण एवढं काही माहिती नव्हतं। मग ती सर्व बनवत होती आणि ते असं म्हणतात की जेव्हा जावळं करतो आपण मुलांचे, लहान मुलांचे, तेव्हा ते करावं लागतं। तर त्याच्या मागचं काय कारण आहे आता हे काही मी आजीला विचारलं नाही, जेव्हा आरामात वेळ भेटेल तेव्हा नक्की। तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान आम्ही निघालो, कारण की जिकडे देव्या वगैरे असतात म्हणजे थोडंसं गावाच्या बाजूला, पूर्ण गाव सोडल्यानंतर तर तिकडे आपल्याला जावळ उतरावे लागतात असं म्हणतात। मग आम्ही तिकडे निघालो होतो आणि मला ना सर्व असे छोट्या व्यवस्थित डिटेलमध्ये क्लिप घ्यायच्या होत्या, पण तेव्हाच माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं आणि मला डिटेलमध्ये काही व्हिडिओज काढता नाही आले। तर हे छोटूसं मंदिर आहे, देवीचं मंदिर। तर इकडे सर्व लहान मुलांचे जावळं काढतात। आता इकडे का काढतात हे पण काही मला माहिती नाही आहे, पण आधीपासून काढत आले तर मग इकडेच काढायचे असे बोलतात। सर्व काही किती छान वाटतंय, आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त ग्रीनरी आहे। आता सिटीमध्ये असं बघायला कुठे भेटणार आहे का? आता मी तर विचार केला की गावाकडे लोक एवढं म्हणतात की परंपरेनुसार, प्रत्येक रीतिरिवाजानुसार तुम्हाला करायचं, जावळं असेल किंवा लग्न असेल किंवा हे असेल ते असेल। आता सिटीमध्ये आणि आम्ही सर्व एवढे शॉकमध्ये होतो, कारण की लहान मुलं म्हणजे ज्यांचेही जावळं मी बघितले असेल किंवा ज्यांचे पण जावळं केलेत, तर लहान मुलं एवढे रडतात जावळाच्या वेळेस, कारण की त्यांना ते सर्व असं काही विचित्र वाटतं। पण तुम्ही सियाला बघितलं ना, ती अजिबातच रडली नाही, रडायचं काय, ती हसत होती। तर आम्ही सगळे एवढे शॉकमध्ये होतोच आणि खुशही होतो, कारण की आधी टेन्शन होतं की ही रडेल म्हटलं, पण ती काही रडली नाही। मग जावळाचा प्रोग्राम झाला, घरी आलो, सर्वांनी जेवण केले, सर्व पाहुणे गेले आणि सिया बसली होती आजीबाबाच्या गाडीमध्ये, बाकीचे आजीबाबा, आणि उतरायलाच तयार नाही। आणि जावळाच्या 1 दिवस आधी मम्मी तिला इकडे घेऊन आली होती। तर असं सिटीमध्ये तर काही दिसत नाही लहान मुलांना, तर तिने आतापर्यंत बघितली नव्हती की बकरी काय असते। आणि म्हटलं चला हिचा व्हिडिओ काढूयात, कारण की उद्या तर टक्कू होणार आहे ही। तर आज इकडे आलो होतो, थोडं
आणि ह्या सर्व बकऱ्यांचं फॅमिली बघून माझीच यात्रा एवढी खुश झाली. म्हणजे मी जर गेली ना गावाकडे तर असं म्हशी असेल, गाई असेल, जे वेगवेगळे प्राणी आहेत, छोट्या छोट्या कोंबड्या, कोंबड्यांची पिल्लं, कुत्रे सगळं दाखवायचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर गेलो होतो काकांच्या घरी आजीला भेटण्यासाठी. तर हे आहे माझ्या माहेरचं घर. तसं तर मला प्रॉपर व्लॉगच बनवायचा होता, याला काही व्लॉग म्हणता येणार नाही. छोटासा क्लिप काढून मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे, कारण की माझं झालं होतं स्टोरेज फुल आणि मला काही ते जमलंच नाही. तर हे आहे माझ्या माहेरचं गोड असं घर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो परत संभाजीनगरला, कारण की पुण्याला यायचं असेल तर संभाजीनगरलाच यावं लागतं, जिकडनं माझं 60 किलोमीटरवर माहेर आहे. तर रात्री 11:30-12ची ट्रॅव्हल बुक केलेली होती. तर सोडण्यासाठी पप्पा, मम्मी, माझी मावशी, आदिती आलेले. तर असा होता जावळाचा छोटासा व्हिडिओ. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.